झालंय सुरुवात. ऑल सेट ऑल गो. पंचाने इशारा आलाय. लेट्स प्ले. पायावरती चेंडू आदळलाय तो. लेग बायचा इशारा. थोडं जर पाहिलं तर पंच सांगतात की बाहेर लिपले. आपण बघूया काय घडलं होतं पहिल्या चेंडूवरती. पिचिंग थोडीशी बाहेर, थोडी जस्ट पिचिंग इम्पॅक्ट झालं होतं बरोबर ऑफ स्टंपच्या जस्ट बाहेर पुढे जाऊन. आणि त्याकरता पंचांनी आता अंपायर्स कॉल्स आलाय नॉट आउटचा. खोलवा टप्प्याचा चेंडू होता. चेंडू जातोय जोपर्यंत कव्हरच्या दिशेनं फील्ड करतील या चेंडूला. एक धाव या चेंडूवरती पूर्ण. पहिल्या षटकाचा खेळ सुरू झालाय. आमच्या जोडीनं नितीन पाटील आहेत. मी येणार आहे नितीन आपल्या दिशेनं. 4 षटकांचा सामना आहे. 4 षटकांच्या सामन्यासाठी पहिल्या षटकाचा पॉवर प्ले ज्याच्यामध्ये 3 क्षेत्ररक्षक वर्तुळाच्या बाहेर असणार आहे. याची तुम्ही नोंद घ्यायची आहे. 4 षटकांसाठी 4 गोलंदाजांचा वापर करणं तेही बंधनकारक आहे तुमच्यासाठी. सौरभचा फुलटॉस बॉल क्षेत्ररक्षक आहे त्याच्या डोक्यावरून पहिला सिक्सर. धमाका ग्रामीण धमाका. पहिला सिक्सर. षटकार. क्रिकेट आमची आणबान शान. खेळाडूंचा हा आहे हुमा. आमच्या एकीची ताकद. आमच्या एकीची ताकद. हरी सामना रंगणार हाय. थँक्यू. सामना रंगणार आहे आणि त्याला रंग भरण्यासाठी हे खेळाडू आपल्या बरोबर पूर्वी पट्टेकडील ग्रामीण विभागातून आलेले खेळाडू रंग भरण्यासाठी तयार झाले आहेत. आणि जयवन यांच्या बॅटमध्ये सिक्सर. षटकार. पडला थोडा व्हाईट बॉलचा इशारा. पंचाकडे येत असताना अवांतर धावानं धावफलक पुढे जाईल. बघा 4 षटकांचा सामना आहे. कंपल्सरी चेस तुमच्याकडे एक रिव्ह्यू तुमच्याजवळ असणार आहे. सुरुवात थोडी बाहेर झाली होती. जर पाहिलं तर ते व्हाईट लाईन आहे ना, व्हाईट लाईनच्या थोडंसं बाहेरनं स्टार्ट झाला होता. इथे विकेट अक्रॉस द लाईन बरोबर पडला आणि लगेच लागला पायावरती आणि विकेट. गडी पायचीच्या स्वरूपात गडी बाद. थँक्यू. खेळण्याचा अक्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न केला आपण. रिप्ले पाहूया. चौथ्या चेंडूवरती हा विकेट प्राप्त केला सौरभनं. एक प्रॉमिसिंग यंगस्टर आहे. रिप्ले बघा. सौरभचा चेंडू होता. पडला थोडासा आत आला बरोबर इम्पॅक्ट इन लाईन आणि समोर जाऊन बरोबर स्टंपला लागतोय. डीबीएन आहे तर क्लिअरिटी आहे, क्वालिटी आहे. या दोन्ही गोष्टी आहेत. ते थोडेसे वाकले जरूर होते पण वाकल्यानंतर जो लागलाय चेंडू तो बरोबर ऑफ अँड मिडल स्टंपला टच होणारा. कारण तिन्ही गोष्टी आहेत. जरी पिचिंग ऑफ द डिलिव्हरी त्यानंतर इम्पॅक्ट आणि त्याचा विकेट फॅक्टर यष्ट्यांना लागतोय की नाही या सगळ्या गोष्टी पाहिल्या जातात. नितीन पाटील आमच्या जोडीने आहेत. पहिल्या षटकानंतर मी नितीन आपल्या दिशेनं येणार आहे. लवकर गडी गमावलाय आणि खास करून असा गडी गमावलाय ज्यानं विकेट. बघा आता आपण झूमच्या साह्यानं थोडं जर पाहिलं तर लक्षात येईल की इम्पॅक्ट इन लाईन. 2 साऊंड आले. 2 साऊंड डायरेक्ट हिट झालाय. डायरेक्ट हिट. पंचाने सांगितले चला जाऊया आपण पाहूया टेक्नॉलॉजीवरती जाऊया. थोडंसं क्लोज आहे. तिसरे पंच पाहण्याचा प्रयत्न करतील. नितीन पाटील आमच्या जोडीनं जॉईंट येतील. नितीन पहिलाच सामना आहे नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळ नारंगी आयोजित नारंगी ग्रामीण धमाका 2025 मध्ये समोरच्या कक्षामध्ये आपलं सहर्ष स्वागत. थँक्यू. आपण पाहत आहेत नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळ पुरस्कृती स्पर्धा नारंगी ग्रामीण धमाका 2025चं शानदार आयोजन आणि सुरुवात अगदी धमाकेदार झालंय. 2 आपण संघ पाहतो एकमेकांसमोर. आदर्श फणसपाडा विपक्ष आई कोस्माई काडी असा क्रिकेटचा रणसंग्रामाला सुरुवात झालंय. आमच्या समवेत आज जहीर भाई असतील जे सातत्यानं इथे स्पर्धा असली की ते प्रत्येक दिवशी सातत्यानं समाज उल्लंघन करत असतात. इथे तिसऱ्या पंचाकडे मागणी केली गेली आणि पंचांचा डिसिजन अचूक काय येईल आपण मुख्य स्क्रीनवर आता पाहणार आहोत. चला काय घडलं होतं बघा. ज्यावेळेला स्टंपला चेंडू लागलाय त्यावेळेला बॅट कुठे आहे निर्णय येणार आहे. क्लोज आहे. क्लोज ही धडधड वाढले त्याच्यामुळे धडधड वाढले एकदम क्लोज. OUT आउट जस्ट. सौरभचा परफेक्ट नेम फॉलो थ्रू मध्ये गेलं फील्ड केला आणि सरळ यष्ट्यांवरती चेंडू फेक झाले. एका पाठोपाठ एक लागलाय. दुसरा झटका. क्रिकेट आमची आणबान शान. खेळाडूंचा हा आहे हुमा. आमच्या एकीची ताकद. आमच्या एकीची ताकद.
भारी सामना रंगणार हाय आज या नारिंगी गावात भारी सामना रंगणार हाय आज या नारिंगी थँक्यू. गावात. कुणाल यांचा चेंडू होता, आपण पाहू शकता रिप्ले मध्ये सौरभ समोर आला, त्यांनी डायरेक्ट हिट सुरू केला गेलाय आणि अगदी यष्टांचा वेध घेतला आणि फलंदाजला मात्र परतावं लागले, थोडस दूर राहिले. एकंदरीत आपण पाहताय चेंडू आणि चंदूला मात्र परतावं लागलंय. 2 धक्के लागल्यात आदर्श फणसपाडा या टीमला. टीमची टोटल पाहिली तर 9 धाबा स्कोर कार्डवर आहेत. अजूनही 1 बॉलचा खेळ शेष आहे. जबरदस्त सुंदर आयोजन नियोजन आपण पाहताय. फुलल यांचा चेंडू मागचा रिप्ले आपण जरूर पाहू शकता. 2 फ्रेम मध्ये आपण पाहायला मिळतात. चेंडूला अगदी सौरभने पकडला, डायरेक्ट हिट केला, थोडंसं बेसचा वध आपल्याला पाहायला मिळेल. चंदू आणि स्लाइड जरूर केली होती परंतु थोडेसे दूर राहिल्यात. शेवटचा बॉल अंतिम चेंडू हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा सौरभ आला होता पुढे. इथून 1 धाव कंप्लीट केली जाईल आणि 1 षटकाची समाप्ती होईल. टीमची टोटल आदर्श फणसपाडा आई कोसपाई खाडी बॅटिंग करताना आपण पाहायला मिळालं 10 धाबा तब्बल 2 गडी बाद. या एक सुमधुर संगीत. क्रिकेट आमची आणबान शान खेळाडूंचा हा आहे हुमान आमच्या एकीची ताकद आमच्या एकीची ताकद भारी सामना रंगणार हाय आज या नारिंगी गावात भारी सामना रंगणार हाय आज या नारिंगी गावात. थँक्यू. नारंगी ग्रामीण धमाका 20-25 चं शानदार आयोजन आपण पाहतोय. सकाळच्या सत्रामध्ये उद्घाटन समारंभ पार पडला आणि तदनंतर या पहिल्या सामन्याला सुरुवात झाली. आदर्श फणसपाडा विपक्ष आई कोसमाई खाडी या टीम मध्ये पहिल्या ओव्हरची समाप्ती झाली. धावसंख्या 10 धावा तब्बल 2 गडी बाद. इथून अशोक आणि धर्मेशला संघाला सावरावं लागेल, चांगली बॅटिंग करावी लागेल कारण 4 षटकांचा सामना आहे. मार्कवर आलाय गोलंदाज अमय. अमीर हा गोलंदाज मार्कवर सज्ज होईल. षटक क्रमांक आपण पाहताय 2 ला अगदी सुरुवात होतय. पॉवर प्लेचं बंधन हटलं गेलंय. क्षेत्ररक्षण आपण पाहिलं तर दूरवर फैलावलं गेले. 5 क्षेत्ररक्षक 30 या सर्कलच्या बाहेर तैनात केल्या गेल्या. पहिला बॉल असेल. आकुडप्पाचा चेंडू होता. यावेळेस काय केलेलं आहे तर पंच मात्र सहमत नाही आहेत. फेट डिलिव्हरी आपण पाहू शकतात कारण यष्टांचा हा वरून चेंडू हाताळला गेलाय. धावसंख्या स्थिराले गेले. 10 धावा स्कोर कार्डवर आहेत. अशोक आणि धर्मेश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकता. षटक क्रमांक सध्या 2. गोलंदाज मार्कर पुढील बॉल. मोठा फटका करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक दूरवर आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. फेक येईल तद्वर सिंगल मिळेल. सौरभ पुढे सरसावले होते. या सिंगलच्या मतीनं टीम जाऊन पोहोचेल. 11 रन ऑन द स्कोर कार्ड. 11 धावा स्कोर बोर्डवर आहेत. 4 षटकांचा सामना असेल. गोलंदाज आपण पाहू शकतात. मार्कवर अमीर हा गोलंदाज. 11 रन लॉस ऑफ 2 विकेट्स. गोलंदाज पुढील बॉल. समोर धर्मेश. हो मोठा फटका करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. चेंडू वहीचा संपर्क झाला नाहीये. डॉट बॉल होते. पहिल्या 2 षटकांना सावरण्याचा प्रयत्न आई कोसमाई खाडीचा संघ करतोय. अशोककडे क्षमता आहे. एबी आहे तो 9 सेकंडला आणि धर्मेश एक आडिटर फलंदाज म्हणून ज्याची ओळख देखील आहेत. पण आता तो दबाव कायम ठेवायचा होता ना फणसपाड्याला, तो ठेवलाय. आमिर पुन्हा एकदा सज्ज होईल. गोलंदाजी मार्कवरती स्ट्रायकरला स्विंग अँड मिस. तुम्ही आलं शफल केलं पण ज्यावेळेला फटका केला ना तर बॉडी पुन्हा एकदा मागे आली. बघा रिप्ले बघा. पहिला आलं शफल केलं पण ज्यावेळेला फटका खेळायचा तेव्हा बघा पुन्हा लेग स्टंपच्या बाहेर आले. हे थोडंसं टेक्निकली थोडंसं तर तांत्रिकरित्या पाहिलं तर तुम्ही पोझिशनमध्ये आला होता पण ज्यावेळेला फटका खेळला त्यावेळेला तुम्ही थोडंसं दूर गेलं, चेंडूपासून दूर गेलं. निर्धाव चेंडूचा खेळ संपलाय. बॅक टू बॅक 2 चेंडू डॉट आल्यात. या ओव्हरचा विचार केला तर 3 बॉल डॉट आल्यात. फक्त सिंगल 1 धाव खर्च केलंय अमीरने. पुन्हा एकदा आता मात्र बॅकफुटवर जाऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता. यावेळेस थोडंसं अडचणीत आहे धर्मेश. आपण पाहतोय थोडंसं प्रेशर दबाव सर्व काही पाहायला मिळाला. लगातारचे 3 बॉल डॉट आल्यात. बघा अडचणीमध्ये जसं सापडल्या पण तुम्हाला नंबर 3-4 कशासाठी दिलाय? यासाठी ना अडचणीतनं बाहेर काढण्यासाठी. टीमच्या संकटातनं बाहेर काढायचंय तुम्हाला. थोडंसं आपण बघतोय दोन्ही गोष्टी पाहिल्या होत्या. लेग बायचा इशारा पंचाकडनं होत असताना 1 धाव या चेंडूवरती पूर्ण. हे षटक आलंय ज्याच्यामध्ये डॉट 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 भरपूर हे चेंडू आलेले आहेत आणि षटक संपले. हे दुसरं थोडं बाहेर होता पंचाने ते पाहिलं होतं. पिचिंगही बाहेर होता. ज्यावेळेला लागला ना जो इम्पॅक्ट झाला तोही बाहेर आहे.
त्याच्यामुळे 3 पैकी किमान 2 पुढचे 2 जर परफेक्ट असले आणि अंपायर कॉल असला तर त्यावेळेला तो निर्णय येतोय. 2 षटकांचा खेळ संपलाय. धावा आहेत धावफलकावरती 12. पुढचा सामना दोन्ही संघाच्या कर्णधाराला विनंती आहे, दोन्ही संघाच्या कर्णधार विनंती आपण रेडी राहायचं. एक संगीत ऐकूया आणि पुन्हा एकदा येऊया. 2 षटकं संपल्यात. 2 गडी बाद 12. थँक्यू. आई जीवदानी कसराली आणि युवा ग्रुप वाढीव, आई जीवदानी कसराली आणि युवा ग्रुप वाढीव या दोन्ही संघाच्या कर्णधाराला विनंती आहे आपण रिपोर्टिंग करा, आपण आलेची नोंद करा. बरोबर इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉस नाणेफेक केली जाणार आहे. जास्त वेळ वाया जाणार नाही याची काळजी आपण घेतोय. वैतरणाचा संघ खेळतो आणि नितीन एक स्पर्धा वैतरणाच्या परिसरामध्ये येणार आहे त्यांच्या खेळाडूंसाठी, त्यावरती चर्चा होईल. पण 2 षटकांचा खेळ संपलाय आणि धावा आहे धावफलकावरती 2 गडी बाद 12. अशोक खेळताय 3 वरती. दरवेशनं आपलं खातं खोलायचं आहे. सुंदर. आमिरचं कौतुक करावं लागेल. फक्त 2 धावा खर्च केल्यात. कुल मार्कवर अविनाश सज्ज झालाय. स्टेप आउट करण्याचा प्रयत्न. वाईडिश लॉंगअपचा क्षेत्ररक्षक पुढे सरसावेल तद्वर सिंगल. दुसरीचा कॉल आणि पाहता पाहता 2 धाबा इथून पूर्ण केल्या गेल्यात. या 2 धाबांची टीम जाऊन पोहोचेल 14 रन्स ऑन द स्कोर कार्ड. इथून सिंगलला आता डबलमध्ये कन्वर्ट करावं लागेल. थोडंसं पिक्चर टीम आहे कुस्माई खाडी टीम आपण पाहताय. जसं तुम्ही उल्लेख केला ज्यावेळेला मोठे फटके येणार नाही ना मग सिंगलला डबलमध्ये करा. 2-2 धावांनी धावफलक पुढे जाण्याचा प्रयत्न करायचा आहे. पुढे येऊन खेळला. बॅटची कडा लागले आणि झेल टिपलाय. फलंदाज आलाय पेवेलिनच्या दिशेनं. विकेट. गडी बाद झालाय. तिसरा विकेट बाद. हॅलो. नवीन बॅटर्स मैदानच्या आतमध्ये. तितिक्ष मैदानच्या आतमध्ये जातोय. सध्या टीम अडचणीत पाहायला मिळते आई कोस्माई खाडी टीम. षटक क्रमांक 3 मार्गस्थ आहे. टीमची टोटल आपण पाहिली तर 14 धावा. तब्बल 3 धक्के इथून लागले गेल्या. 2.2 चेंडूची समाप्ती झालंय. चांगली लाईन त्यात लेंथने गोलंदाजी केलंय. ज्याप्रमाणे अमीरने गोलंदाजी केली तिथून अविनाशी चांगली गोलंदाजी करतोय. 14 रन लॉस ऑफ 3 विकेट्स. सर मागच्या काही खेळाडूंना नाही जमलं ते काम तितिक्षला करायचं आहे. टॉस्टॉप डिलिव्हरी हाताळली गेली होती. आता काय झाले पहिलं सौरवचं षटक मग आमिरचं षटक आणि हे षटक देखील अविनाशने येऊन टिचून मारा केलाय. संधी नाही देत फलंदाजाला मोठे फटके खेळायची. 2.3 षटकांचा खेळ. धावा धावफलकावरती 14-14. याच क्रमाने गेलं तर 23 किंवा 26 पण 23-26 पेक्षा मोठा विचार व्हायला हवा. 30चा कमीत कमी 30चा टप्पा गाठायचा आहे. इथून 30-35 धावा फायटिंग स्कोर असू शकेल. गोलंदाज पुन्हा एकदा मार्कवर. पुन्हा एकदा शफल झाले होते. मोठे फटके येत नाहीये तर सिंगल डबलला विसरून चालणार नाहीये. जो क्रिकेटचा श्वास आपण पाहतोय. धावसंख्या 14 रन्स ऑन द स्कोर कार्ड. गोलंदाजचं कौतुक करेन काय ज्या अनुषंगाने गोलंदाजी केली जाते. सुंदर अप्रतिम गोलांचं प्रत्येकरण पाहायला मिळालंय. 14 धावा 3 गडी बाद. सुंदर जसं तुम्ही उल्लेख केला की छान चाललंय सगळं छान चाललंय आणि त्यामध्ये अजून विकेट. सर्व काही सुरळीत चाललंय आणि त्याच वेळेला आलाय हा 4था विकेट. 4था गडी बाद. थँक्यू. आपण रिप्ले पाहू शकतायत. थोडंसं शफल झालं होतं. बॅटचा इनसाइड आउट जरूर लागली होती. तिथे क्षेत्ररक्षक होते. कव्हर रिजनमध्ये कुठल्याही प्रकारची चुकी केली नाही आहे आणि सुंदर क्षेत्ररक्षक साथ मिळत आहे. सध्या आदर्श फणसपाडा बाजूने सर्व काही सुरळीत पाहायला मिळत आहे. परंतु टीम अडचणीत आहे आई कोस्माई खाडी. आता तुमच्याकडे जास्त संधीही नाही आहे. इथून 15 ते 20 धावा आणखीन इथून जोडाव्या लागतील. सध्या 2.5 म्हणजे उर्वरित 7 बॉलचा खेळ शेष आहे
आणि टीम सध्या अडचणीत. मागची ओव्हर पाहिला पण तर अमेनने 2 धावा खर्च केल्यात. या ओव्हरचा विचार केला तर आतापर्यंत फक्त 2 धावा खर्च केल्यात. 2 महत्वाचे विकेट्स बाद केल्यात. 2 म्हणजे या षटकामध्ये संधी नाही दिली. शेवटचा बॉल, शेवटचा चेंडू, पंकज ऑन स्ट्राईक. शेवटचा चेंडू आहे. धावा धावफलकावरती 14. शेवटचा चेंडू आला निर्धाव. टॉस्टअप डिलिव्हरी, फ्लायटेड डिलिव्हरी. चेंडूला उंची दिली होती, उंची दिली, टर्नही दिला होता. शेवटचा चेंडू बघा, टॉस्टअप, फ्लाईट दिली होती, उंची दिली होती, बीट झाला, अक्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न. 3 षटकांचा खेळ संपलाय. धावा आहेत धावफलकावरती 4 गडी बाद 14. या इनिंग ब्रेक नंतर टॉस होईल. आई जीवदानी कसराली आणि युवा ग्रुप वाढीव. तोपर्यंत ऐकूया डीजे वरती संगीत. 4 गडी बाद 14. खेळाडूंचा हा आहे हो मान, आमच्या एकीची ताकद, आमच्या एकीची ताकद, हरी सामना रंगणार हाय आज या नारिंगी गावात. बरोबर 25 मार्चचा दिवस आहे आणि नितीन त्या एका स्पर्धेविषयी आम्ही चर्चा करतोय ना, म्हणजे वैतरणाच्या ग्रामीण खेळाडूमधली असलेली क्षमता, गुणवत्ता, टॅलेंट याला पुढे आणण्याचं काम एक स्पर्धा करणार आहे जी 23 एप्रिल ते 26 एप्रिल वैतरणा ग्रामीण प्रीमियर लीग डे नाईट आहे. स्पेशल आहे यावेळी, स्पेशल आहे डे नाईटची स्पर्धा. 23 एप्रिल ते 26 एप्रिल वाघोबा मैदान कसराळीच्या नाक्यावरती ती स्पर्धा पार पडणार आहे. आणि त्याच्या अगोदर बरोबर 1 महिन्या अगोदर जितक्या स्पर्धा येतील ना या वैतरणा अ ब या टीमसाठी काय असणार माहिती आहे का, हा टॅलेंट हंट असणार आहे. कारण तिथून कदाचित त्या वैतरणा ग्रामीण प्रीमियर लीगमध्ये जे खेळाडू खेळणार ना त्यावेळेला त्यांची निवड होणार. मग इथे तुम्ही स्वतःला सिद्ध करा, प्रसिद्ध करा आणि त्या वैतरणा ग्रामीण प्रीमियर लीग जी येणार आहे ना तिथे तुमची दखल घेण्यास भाग पडा. तुम्ही इथे चांगल्या खेळण्यात प्रत्येक टीम ऑनरचे लक्ष, प्रत्येक संघ मालकाचं लक्ष तुमच्यावरती असणार आहे. मग तुम्ही बॅटिंग करा, बॉलिंग करा किंवा वेळेवरती चांगली फिल्डिंग करा. या तिन्ही अंगांसाठी वैतरणा ग्रामीण प्रीमियर लीग ही 23 ते 26 एप्रिल 2025 ला होणार आहे या वैतरणा परिसरामध्ये. गोलंदाज गोल्ले मार्कवर सागर येतोय. शेवटचं अंतिम षटक. इथून चांगली बॅटिंग करावी लागेल. पहिल्या बॉलवर गुडघ्यावर बॅलन्स ठेवलाय परंतु तिथे क्षेत्ररक्षक करणार नाहीये चुकी. आणि 5वा धक्का अगदी लागतोय तो टीम ऐकोस्माई खाडी या टीमला. गॉन. घोड़े तो तलवारें, फौज तो तेरी सारी है, पर जंजीर में जकड़ा राजा मेरा अब भी सब पे भारी है. थँक्यू. ज्या एका चित्रपटाने पूर्ण महिना 2 मधला जे ट्रेडिंगमध्ये आहे बरोबर त्याचा फेमस जो डायलॉग वाला अभिने प्रयत्न केला, अशोक भोईर यांनी प्रयत्न केला, गुडघ्याला वाकवलं होतं पण डिस्टन्स जास्त पार करू शकला नाही. डीप मिड विकेटला हा झेल टिपला गेलाय. 5 गडी बाद, तो एक धावबाद, तो पहिला धावबाद जो झाला ना तिथून लागलेली उतरती कळा आणि तिथून निसटलेला म्हणजे एक षटकार आपण पाहिलाय. पहिल्या सुरुवातीला जेवर यांच्या बॅटमधनं सिक्सर जरूर पाहिला पण त्यानंतर अजून एकही फलंदाज नाही आहे त्याने आश्वासक फलंदाजी केली आहे किंवा आपल्या टीमसाठी उभारे देण्याचं काम केलंय. शेवटच्या 5 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. बॅटिंगवरती फलंदाज सज्ज होतोय संजय. पुढील बॉल ऑनसाईड करण्याचा प्रयत्न. डीपवरनं क्षेत्ररक्षक पुढे येईल. 1 धाव मिळेल. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न केला जातोय. हा ना करताना 2 धाबा इथून पूर्ण केल्या जातील का. आणि यस 2 धाबा अगदी वेगाने पूर्ण केल्यात आणि ह्याची गरज आहे कारण सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करावं लागेल. धावसंख्या थोडीशी पिछाडीवर आहे सध्या टीमची. टोटल पाहिजे तर 16 धाबा. तुकाराम सर 16 धावा धापलकावरती आहेत. अजून काही चर्चा होईल. वैतरणा परिसरामध्ये काही खेळाडू आहेत ज्यांच्याकडे टॅलेंट आहे, गुणवत्ता आहे आणि मागच्या 3-4 वर्षाचा काळ पाहिला ना तर त्यांनी ओपनमध्ये देखील क्रिकेट खेळलेले आहेत. चांगल्या स्पर्धेमध्ये ॲज अ आयकॉन म्हणून तेही खेळलेले आहेत. असे खेळाडू देखील आहेत. मेस पुन्हा एकदा क्रॉस गेला लेफ्ट आर्म ऑर्थोडॉक्स स्पिनचा मारा करतोय. शेवटचं षटक हाताळताना सागर याला पाहतोय. शेवटचं षटक आहे. शेवटच्या 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. धावा आहेत धापलकावरती 5 गडी बाद 16. 3 मध्ये 2 हवाई सफर इथून येतील का. प्रयत्न करावा लागेल. हो बॅटच्या दारावर चेंडू आला नाहीये. क्षेत्ररक्षक कोणी नाहीये पण बाउन्सने क्षेत्ररक्षक होईल. तद्वर सिंगल मिळेल आणि या सिंगलच्या मध्येने टीम जाऊन पोहोचेल 17-17. 2 बॉलवर जर 2 मोठे फटके येत आहेत तर इथून एक थोडासा फायटिंग स्कोर असू शकेल सर. नक्की जसं तुम्ही सांगितलं 2 वरती 2 आले तर बल्ले पण फिलहाल एक भी आहे तो बल्ले से काफी अहम होगा.
एक जरी चेंडू आला सीमारेषे पार हा स्कोरबोर्ड 25च्या जवळ जाईल, 25च्या जवळ जाईल, रन बॉल होईल. तो नाही होणार त्याची काळजी घेतलेत. अपील जरूर झालंय. पंचाकडनं लेग बाईचा इशारा होतो. एक धाव या चेंडूवरती पूर्ण 18 रन ऑन बोर्ड. 18 धावा धावफलकावरती येत असताना शेवटचा बॉल आहे. शेवटचा चेंडू स्ट्रायकरला फलंदाज संजय. शेवटचा बॉल अंतिम चेंडू असेल. 18 धावा स्कोर कार्डवर आहेत. इथून एखादा चौकार षटकार की विकेट्स. हो चांगलं क्षेत्ररक्षण झालंय, चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. 1+1 2 धाबा ऍड केल्या जातील. धावसंख्या अगदी जाऊन पोहोचेल 20 रन. 20 धाबा स्कोर बोर्डवर आहेत. शेवटचा बॉल इथून एखादा मोठा फटका येईल का पंकजच्या बॅटमधून. शेवटच्या अंतिम बॉलवर एखादा चौकार षटकार 25-26 क्रॉस करू शकेल. पुन्हा एकदा काय केलं जाईल यानं डॉट बॉल आलाय. पंकजला वाटलं व्हाईट बॉल असेल. इथून तिसऱ्या पंचाची मागणी जरूर घेतली गेली. फलनाच्या माध्यमातून आपण पाहू शकतो व्हाईट बॉल आहे की नाही आहे परीक्षण निरीक्षण केलं जाईल. शेवटचा बॉल पंकजने आपण पाहता सोडला होता हा चेंडू. पंच पाहण्याचा प्रयत्न करतात. मागच्या त्या चेंडूवरती ज्यावेळेला फ्लॅटे लेवली स्टार्ट कुठून झाला एंड कुठे झाला या सर्व गोष्टी पंच पाहण्याचा प्रयत्न करतील आणि निर्णय देखील आपला देतील. तिसरं पंच पाहतात या सर्व गोष्टी स्क्रीनवरती देखील आपण पाहू शकता. दोन्ही अँगलना आपण डीबीएनच्या स्क्रीनवरती पाहतोय. पंचाचा निर्णय येणार आहे जस्ट थोडंसं, कारण बरोबर त्या लाईनच्या आसपास हे सर्व काही घडलंय तर पंच या सर्व गोष्टी पाहण्याचा प्रयत्न करतात. आणि नितीन आपण बऱ्याच स्पर्धा देखील आपण कव्हर करता. बऱ्याच ठिकाणी असे रिव्ह्यू असतात पण रिव्ह्यू नंतर दाखवला जातो डिसिजन आल्यानंतर. पण डीबीएन आहे नारिंगी ग्रामस्थ पहिला दाखवलं जातं की काय घडलंय. आणि पाहिलं बघा रिप्ले आपण पाहू शकता पुन्हा एकदा स्क्रीनवरती. जस्ट विदिन त्या विदिन लाईन गेला. इट्स अ फेअर डिलिव्हरी आहे. हे सर्व पाहिलं क्लोज होतं थोडं त्यामुळे पंचांनी पुन्हा पाहण्याचा प्रयत्न केला गेला. 4 षटकांचा खेळ संपलाय आणि 4 षटकांतर धावा धावफलकावरती 20-21चा पाठलाग करायचा आहे. टॉस केला जातोय 2 संघ आई जीवदानी कसराली आणि युवा ग्रुप वाढीव. चला बहुत कॅप्टन्स आपण या. फक्त जयवंतच्या बॅटमधून आपण पहिल्या 6 धावा आल्या होत्या. तदनंतर अशोकच्या बॅटमधून 2, तदनंतर तितिक्षच्या बॅटमधून 2, संजयच्या बॅटमधून 3 धावा. अशा एकंदर 20 धावा स्कोर कार्डवर. 21चं लक्ष असेल विजयासाठी. गोलंदाजी करताना आपण पहिला एक षटक सौरभचं ते राहिलं. 9 धावा खर्च केला. अमीरने 2 धावा खर्च केल्या. तदनंतर अविनाशने 2 धावा खर्च केल्या आणि शेवटच्या ओव्हरमध्ये आपण पाहिलं तर तब्बल 5 धावा खर्च झाल्यात. नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळ आयोजित नारंगी ग्रामीण धमाका 2025 हे सर्व दृश्य पाहू शकता. सध्या आमचं बरोबर समोरचे कक्ष आणि समोरच्या कक्षामध्ये आमचे जे साथी समालोचक आहेत खास करून सफाळ्यावरून आज या नारंगी ग्रामीण धमाकासाठी जे उपलब्ध झाले आहेत त्यांना देखील आपण स्क्रीनवरती पाहू शकता. कैलासवासी नितीन गणपत पाटील पॅव्हेलियन आहे आणि त्याच्या पॅव्हेलियनमध्ये असलेला हा सुसज्ज असा आमचा समोरचे कक्ष. झहीरभाई देखील आहेत राईट हँडला आणि ते देखील जॉईंट होतील आमच्या जोडीनं. नितीन पाटील एका बाजूला असतील आणि त्याच्या जोडीनं जॉईंट होतील झहीरभाई. पण हे सर्व समालोचक कक्ष आमचा दाखवण्याचा प्रयत्न केला. त्याच्या उजव्या बाजूला बरोबर नितीन पाटील आहेत. ही स्पर्धा म्हणून मी उल्लेख केला होता त्या वैतरणा ग्रामीण प्रीमियर लीगचा जी डे नाईट आहे पण त्या डे नाईटमध्ये तुम्हाला चमकायचं आहे ना. डेमध्ये नाईटमध्ये मग अशा स्पर्धेमध्ये तुमचा खेळ दाखवायचा आहे. नक्की डे नाईटमध्ये चमकायचं असेल तर डेमध्ये तुम्हाला चांगली कामगिरी करावी लागेल. इथून 21 धावांचं एक लक्ष असेल विजयासाठी. 21 धावा ही महागात पडू शकतात. त्यासाठी
सुरुवातीला तुम्हाला धक्के द्यावे लागतील. चला बोथ कॅप्टन्स टॉससाठी या. विनंती असेल. नेक्स्ट मॅच असेल एका बाजूने आपण पाहतोय आई जीवतानी कसाळ टीम आणि युवा ग्रुप वाडीव. बोथ कॅप्टन्स येतील. लगेच टॉस केला जाईल. नाणेफेकीचा कौल होईल. टॉस कबॉच्या दिशेने असतील आमचे साथी समालोचक नितीन पाटील तिथे सज्ज होतील. आई जीवदानी कसराली आणि युवा ग्रुप वाढीव या दोन संघादरम्यान होईल नाणेफेकीचा कौल. कॉमेंट्री बॉक्समध्ये हलकासा बदल होईल. मैदानावरती मॅच सुरू आहे. पहिला सामना 21 धावांचा पाठलाग करायचा आहे. टीम फणसपाडा संघाला आदर्श फणसपाडा टीमला पाठलाग करायचा आहे आणि त्यांना रोखण्यासाठी सज्ज आहे तो आई कोसमाई खार्डीचा संघ रेडी आहे त्यांना रोखण्यासाठी. समोरच्या कक्षामध्ये हलकासा बदल आवाज ऐकू येईल झहीर यांचा. हॅलो. चला टॉस केला जातोय. सन्माननीय विकास जिगर साहेबांच्या शुभ हस्ते. बोथ कॅप्टन्स आपण येथे या. एका बाजूने आई जीवदानी कसाळ टीम युवा ग्रुप वाडीव असा नेक्स्ट मॅच असेल. सुंदर आयोजन नियोजन आपण पाहता या स्पर्धेच्या माध्यमातून. नारंगी ग्रामीण धमाका 2025. चला टॉस केला जातोय दोन संघामध्ये. युवा ग्रुप वाडीव. चला युवा ग्रुप वाडीव कॉल करेल. येस छाप येतोय. मी सरांना विनंती करेन आपण तिथे विराजमान व्हायचं आहे. टॉस जिंकलाय आई जीवदानी टीम. काय निर्णय असेल? क्षेत्ररक्षण. समोरच्या संघांना किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? 40-50. आयोजन नियोजन कसं वाटायचे आपण? नारंगी ग्रामीण धमाका आपण पाहतोय. खूप छान आहे आयोजन नियोजन. टॉस जिंकल्याचा तुम्ही काय निर्णय घेतला असता? क्षेत्ररक्षणच घेतलं असतं. आता मनाच्या विरुद्ध बॅटिंग करायची आहे. किती धावांचं टार्गेट ठेवतील? 40+. आज पूर्ण टीम अवेलेबल आहे? नाही सर्व कामाला गेल्यात. त्यांची कमजोरी दाखवून नाही देणार. आम्ही खेळ आमचा खेळू. आयोजन नियोजन कसं वाटतंय? खूप छान आहे. टॉस जिंकला एकंदर आपण पाहतोय आई जीवदानी कसाळ टीमने प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय जरूर घेतला गेलाय. 4 षटकाचा सामना असेल. पहिलं षटक पॉवर प्लेचा असेल. एक रिव्ह्यू तुमच्यासाठी असेल. जशी पुन्हा एकदा आपण जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये. थोडासा हलकासा बदल होईल. आपल्या समेत जोडले जातील झहीर भाई. शुक्रिया नितिन सर जी. पहली गेंद थी और गेंद को ऑन साइड पर गेंद को खेल दिया है. गेंद स्कॉल एक क्षेत्र में ट्रैवल होती हुई जब तक गेंद को फील्ड किया जाएगा. एक रन 1-2 में तब्दील कर जाएंगे दोनों बैटर. एक छोटा सा लक्ष्य है क्योंकि आप देख रहे हैं नारंगी ग्राम से नारंगी की जानिब से नारंगी ग्रामस्य और वाकई में बेहतरीन 2 रन यहां पर पूरे होते हुए. पहली गेंद पर विकेट आया. शॉर्ट गेंद थी. गेंद को आउट साइड खेलना चाहते थे. गेंद विकेट के ऊपर से मंडलाती हुई विकेट कीपर के दस्तानों में. डॉट बॉल. उन्नीस रनों की और दरकार है. नितिन सर जी हमारे साथ कॉम बॉक्स में है. एक बेहतरीन आवाज के मालिक और पहले मुकाबले में उनकी आवाज को अब पहली इनिंग में सुन रहे थे. आउट साइड पर गेंद को खेल दिया है. गेंद लॉन्ग ऑन बाउंड्री लाइन के करीब जाती हुई 1 बाउंस. गेंद सी मारेगा बाहर. 4 रनों के लिए फरार. कमांड दीजिए. चलिए दोस्तों पहली इनिंग में छोटा सा लक्ष्य का यहाँ पर पूछा होता हुआ नजर आ रहा है. आदेश फनसवाड़ा 11 टीम पहले गेंदबाजी करते हुए एक लाजवाब गेंदबाजी की. वहां पर बल्लेबाजों को खुलने का मौका नहीं दिया. उसके बाद एक 21 रनों का लक्ष्य रखा है और वहां पर अब रन संख्या की बात की जाए तो रन संख्या बनी है 6. एक विकेट के नुकसान पर आदेश फनसवाड़ा 11 टीम की. नितिन सर जी क्या कहना चाहेंगे? एक छोटा सा लक्ष्य है आसानी से पूरा किया जाएगा. गेंदबाजों को लड़ना होगा. नक्कीच तुमचंही सहर्ष स्वागत असेल या समालोचन कॉमेंट्री बॉक्समध्ये.
6 धावा स्कोर कार्डवर झाल्यात. 21 धावांचं एक छोटंसं लक्ष आणि विकीच्या बाटमधनं मात्र एक दणदणीत षटकार आपण पाहिलाय. धावसंख्या 6 धावा स्कोर कार्डवर चांगली गोलंदाजी करावी लागेल. कुसमाई खाडी टीमला सध्या चांगली बॅटिंग होत आहे. पुन्हा एकदा यावेळेस अगदी यष्टांच्या वरून चेंडू निघून गेलाय. थोडंसं सफल झाले होते. विकी आपण पाहत आहेत एक हार्ड हिटर बॅटर म्हणून विकीची ओळख आहे. 6 धावा स्कोर कार्डवर आहेत. 5 बॉलची समाप्तीला इथून आणखीन हा डॉट जर बॉल येतोय तर 21 नसेल, 18 बॉल आणि 15चा असेल. जय सर. सही कहा नितिन सर जी, डॉट गेंद आने चाहिए. आउटसाइड पर गेंद को खेल दिया, गेंद हवा में है, खिलाड़ी नहीं है. 1 बॉल 2 बाउंड, गेंद सी मारेगा बाहर. 4 रनों के लिए फरार. कमांडी जाए. आपण रिप्ले पाहू शकताय. दाखो टप्प्याचा चेंडू होता, त्याचा खरपूस समाचार घेतलाय. पहिल्या इनिंग मध्ये अशी दमदार सुरुवात झाली होती. जयवंतच्या बॅटमधून षटकार आला होता, त्यानंतर विकेट आला होता पहिल्या इनिंग मध्ये, परंतु इथून तसं काही घडलं नाही. या षटकार आलंय, अगदी टीमला पोहोचवलं गेलंय. 12 धावा स्कोर कार्डवर आहेत. 10 धावा माफ करा, चौकार आलाय आणि 10 रन्स ऑन द स्कोर कार्ड. आता येणारे 18 बॉल 11ची आवश्यकता आहे. ज्याप्रमाणे बॅटिंग करतायत असं वाटत असेल 3 ओव्हरमध्ये मॅच फिनिश करतील या काय, कारण सुरुवात तर धमाकेदार झालंय आणि आपण पाहतोय तर ग्रामीण धमाका पाहतोय आणि धमाकेदार सुरुवात. जय सर. सही कहा नितिन सर जी, क्या नारगी ग्रामीण धमाका है 2025 का. ये महासंग्राम आप देख रहे, क्रिकेट का महासंग्राम है. अब पहले यहाँ पर अगली गेंद, बेहतरीन गेंद थी, ऑनफील्ड के ऊपर से खेला, कवर पर पॉइंट पर खिलाड़ी, मगर वहां पर दर्शक गेंद को फील कर पाएंगे. खिलाड़ी जब तक गेंद को फील करते 2 रन पूरा करते हुए दोनों बैटर, और इस 2 रन के साथ रन संख्या में बढ़ोतरी होती हुई रन संख्या जाकर पहुंचती हुई अब 12 रनों पर एक 9 रनों का लक्ष्य है. छोटा सा लक्ष्य, क्योंकि दोस्तों ये क्रिकेट का खेल है, क्योंकि आप इसी मैदान पर बहुत बार खेल चुके हैं, इसका अनुभव होना चाहिए. वो आपको जलवा दिखाना होगा. गेंदबाजों को विकेट लेनी चाहिए. और लेट कट कर दिया, गेंद हवा में, मगर खिलाड़ी वहां पर नाकाम होते हुए नजर आएंगे. शॉर्ट थर्ड मैन पर 1 रन जरूर मिलता हुआ, 1 रन के साथ स्कोर जाकर पहुंचा हुआ 13 रनों पर आदेश फनसवाड़ा 11 टीम का. टॉस जीता था, उसके बाद फील्डिंग करने का फैसला लिया. उसके बाद पहली ओवर में थोड़ी सी लाजवाब शुरुआत थी. शॉर्ट गेंद थी और सफल होकर खेलना चाहते थे, मगर गेंद और बल्ले का समन्वय, गेंद विकेट के पास मंडलाती हुई डॉट गेंद. कुसमाई टीम, खाड़ी टीम ने पहले बल्लेबाजी की. वहां पर थोड़े से बल्लेबाज नाखुश रहते हुए नजर आए थे, झुके गेंदबाजी फनसीला टीम द्वारा बेहतरीन होती हुई नजर आई थी. वो अच्छी गेंद बैकफुट पर जाकर कट करना चाहते थे. बैट और गेंद का समन्वय, डॉट बॉल. नितिन सर जी, ये डॉट गेंद आएगी तो बल्लेबाजों पर प्रेशर होगा, क्या कहना चाहेंगे आप? नक्कीच इथून डॉट आणि विकेट्स खूप महत्वाचे असतील, कारण 13 धावा स्कोर कार्डवर आहेत. षटक क्रमांक सध्या 2 आपण पाहतोय. विकी चांगला बॅटर आहे. 14 बॉल 8ची अजूनही आवश्यकता असेल. गोलंदाज गोल मार्कर पुन्हा एकदा सज्ज होतोय. हलक्याताना फक्त बॅटचं फेस ओपन केलं. शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ आपण पाहू शकता. तिथे 2 धावा घेतल्या जात नाहीये. सिंगलने समाधान व्यक्त करतायत. धावसंख्या अगदी जाऊन पोहोचेल 14 रन्स ऑन द स्कोर कार्ड. 13 बॉल आहेत. 7ची आवश्यकता असेल. कुठल्याही प्रकारची घाई करत नाहीये आदर्श फणसपडा ए टीम आपण पाहतात. सुंदर पहिल्या इनिंग मध्ये काय गोलंदाजी केली, अप्रतिम, आणि कमीत कमी धावामध्ये रोखलं गेलंय. इथून सुरुवात ही चांगली झालंय. पुन्हा एकदा सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळेल. तिथे क्षेत्ररक्षक आहेत. शॉर्ट मॅन रिझन मध्ये सिंगल मिळेल. धावसंख्या 1 ने पुढे जाते. धावसंख्या जाऊन पोहोचेल 15 रन. जय सर. सही कहा नितिन सर जी, 2 ओवर का खेल समाप्त हुआ है और 15 रन बने. अब आने वाली 12 गेंदें और 6 रनों की दरकार है. एक आसान सा लक्ष्य है यहाँ पर पूरा करना होगा, मगर बल्लेबाजों को यहाँ पर आसानी है, मगर गेंदबाजों को लड़ना होगा. गेंदबाजों को विकेट करनी होगी. ये गेंदे डॉट या फिर विकेट गुच्छे में लेने होंगे. विकेट गुच्छे में होंगे तो ये मैच बन सकता है. क्रिकेट का खेल है, कभी बदले का पता नहीं. शुक्रिया डीजे, थैंक यू. क्योंकि अब पहला दिन है और सुबह का क्षेत्र है. नारंगी के मैदान पर वीरा की नगरी है. एक बेहतरीन मुकाबला आप देख रहे हैं. नारंगी ग्रामीण धमाका 2025
25वां साल है बेहतरीन 2025 चलता हुआ, मगर आज मार्च की 25 तारीख भी है और बेहतरीन मुकाबला। अच्छी गेंद थी, हेलीकॉप्टर खेलना चाहते मगर गेंद और बल्ले का वर्क संबंध में रनआउट का मौका है, डायरेक्ट हिट करना था मगर नहीं कर पाए बल्लेबाज गेंदबाज और वहां पर एक रन छुड़ा लिया दोनों बैटर ने। एक रन के साथ रन संख्या में बढ़ती, रन संख्या 16 रनों पर जाती हुई। धावसंख्या आपण पाहताय 16 धावा, इथून 5 धाब्यांची आवश्यकता असेल। 11 बॉल आहेत, हळूहळू विजयाच्या दिशेने वाटचाल करतोय आदर्श फणसपडा टीम। हो थोडंसं लाल दिलं होतं यावेळेस विकीच्या चेहऱ्यावर मात्र थोडंसं स्माईल सुरू पाहायला मिळालंय। डॉट बॉल येतोय सुंदर, थोडंसं लालच देण्याचा प्रयत्न जरूर केला गेला। डॉट बॉल आलाय, येणारे 10 बॉल 5ची आवश्यकता। हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न तिथे क्षेत्ररक्षक आहेत, शॉट स्क्वेअर लेग रिझन मध्ये सिंगल मिळेल। धावसंख्या जाऊन पोहोचेल 17 रन ऑन द स्कोर कार्ड। सिंगलने विजयश्री प्राप्त करू शकतात, काही घाई करण्याची आवश्यकता नाहीये कारण तुमच्याकडे आता 9 बॉल आहेत आणि इथून बनवायच्या 4 धाबा। गोलंदाज पुन्हा एकदा पुढील बॉल, हो रिव्हर्स अटॅम्प्ट करण्याचा प्रयत्न केला गेलाय, चेंडू व्हायचा संपर्क नाहीये, डॉट बॉल येतोय। रिप्ले आपण पाहू शकतात, आधीच मन बनवलं होतं रिव्हर्स शॉट खेळेन परंतु चेंडू व्हायचा संपर्क झाला नाहीये। डॉट बॉलने ते चेंडूची समाप्ती झालं, येणारे 8 बॉल 4ची आवश्यकता। अजून इथून 2 डॉट बॉल तर 6-4चं इक्वेशन होऊ शकतंय। इथून झेल टिपण्याची संधी परंतु कोणी क्षेत्ररक्षक नाहीये, क्षेत्ररक्षण होईल तत्पर 2 धावा अगदी सहज कंप्लीट केल्या जातील आणि या 2 धावांची टीम जाऊन पोहोचेल 19 रन्स। आता येणारे 7 बॉल आहेत आणि इथून 2ची आवश्यकता जय सर। सही कहा नितिन सर जी, मगर इस मैच में अगर 30 से 35 रन रहते तो ये मुकाबला बेहतरीन होता, मगर ये क्रिकेट का खेल है, अगर मगर नहीं चलता। अगली गेंद फुल टॉस गेंद दी, ड्राइव किया, मिड ऑफ के ऊपर से गेंद आती हुई लंग ऑफ पर, जब तक इनको फिल किया जाएगा अब मुकाबला बराबरी पे होता हुआ। 1 रनों की और दरकार है, आने वाली 6 गेंदें 1 रनों की दरकार। एक छोटा सा ब्रेक में संगीत, फिर मैदान के और कमांडी जा। कोल्यांच्या शिरावर हात ठेवलाय कोसमळे आले, कोल्यांच्या शिरावर हात ठेवलाय कोसमळे आले। चलिए इना हेलो 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 चेक हेलो हेलो। हॅलो, या मॅच मध्ये जबरदस्त कामगिरी केली आदर्श फणसपडा टीमने आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ठरलाय अविनाश। मॅन ऑफ द मॅच ठरलाय, ती मॅन ऑफ द मॅच अगदी थोड्या वेळाने दिली जाईल, अनाउन्समेंट केले जाईल। हॅलो, चला नेक्स्ट मॅच असेल आई जीवदानी कसराई बेपक्ष युवा ग्रुप वाडीव। आई जीवदानी टीमने प्रथम टॉस जिंकलाय, क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय जरूर घेतला गेलाय। आमंत्रित केलं गेलं युवा ग्रुप वाडीव या टीमला। युट्यूबच्या माध्यमातून जे प्रेक्षक जोडले जातात त्यांचं करूया वेलकम, सहर्ष स्वागत। नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळ पुरस्कृती स्पर्धा आपण पाहतायत, नारंगी ग्रामीण धमाका 2025। मुख्य स्क्रीनवर विराटची नगरी आपण पाहतायत, सुंदर टेलिकास्ट डीबीएनच्या माध्यमातून प्रत्येक चेंडूवर अपडेट्स देण्याचं काम सातत्यानं डीबीएन करत असते। सुंदर नजारा आपण पाहू शकता अगदी आमच्या मुख्य स्क्रीनवर। हे मैदान नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळाचे सुंदर असं मैदान आपण पाहतायत। काही जवळच टेलिकास्ट ड्रोनच्या माध्यमातून जरूर कैद केलं जातं। हे चलनचित्र अगदी मुख्य स्क्रीनवर आपण पाहू शकतात। मॅच क्रमांक 2 आहे आणि इथून मॅचला सुरुवात केली जाईल। पहिल्या मॅच मध्ये काय